हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, मी अश्विनी. आज मी तुमच्याशी आपले जे रोज मी व्हिडिओ टाकते तसले काही व्हिडिओ मी आज घेऊन आले नाही तुमच्यासोबत. आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे, कारण आज आहे रविवार, त्यामुळे सुट्टीचा दिवस आहे. थोडा वेळ भेटतो आपल्या हाऊसवाईफला. हाऊसवाईफ किंवा ऑफिसचं काम वगैरे करणाऱ्यांना. मी तर हाऊसवाईफ पण आहे आणि सोबत मी जॉब पण करते. तर मला एकच संडेला सुट्टी असते, बाकी मला मंडे टू सॅटर्डे बिलकुल सुट्टी नसती. पूर्ण माझा दिवस खूप हेक्टिक असतो, धावपळीचा असतो. सकाळी झोपेतनं उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण धावपळ कामच चालू असतं. कारण ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी घरापासून ऑफिस बरंचसं लांब आहे. त्यात मी गाडीवर जाते. त्यात पुण्यामधली ट्रॅफिक तर माहितीच आहे तुम्हाला. पुण्यातल्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही, इतकी ट्रॅफिक असती. तर सकाळी पण मला जवळजवळ 45 मिनटं लवकर निघायला लागतं ऑफिसच्या टायमाच्या आधी घरातून. आणि संध्याकाळी यायला मला ऑफिस 6:30ला सुटल्याच्या नंतर मला यायला 1 तास लागतो, 1-1.25 तास. कारण येताना मला भाजी वगैरे घेऊन यावी लागते. बरंचसं घरातलं काम, म्हणजे घरातलं जे आपलं सामान असतं, काही आपण कितीही राशनमध्ये कितीही काही भरलं तरी काहीतरी काय आपलं संपत असतंच. त्याच्यामुळं मग ते घेऊन यावं लागतं. मग तिथून आलं की मग ते सगळं जिथलं तिथं ठेवावं लागतं, फ्रेश व्हावं लागतं. मग स्वयंपाकाची तयारी, दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी. कारण सकाळी दुसऱ्या दिवशी परत लवकर उठून परत सगळे घरातले काम उरकून मुलाला कॉलेजला जावं लागतं सकाळी लवकर. मग त्याचे टिफिन, त्याचा नाश्ता, ते सगळं मग माझं आवरून आणि सगळं मीच करते घरात. बाकी माझ्याकडे कोणी हेल्पर नाही आहे. भांडी, कपडे, लादी, झाडू, फरशी सगळं मीच करते. सगळं घर आवरून परत मला ऑफिसला जावं लागतं. त्याच्यामुळं मला नाही का असं समोरासमोर बोलून व्हिडिओ काढायला जमत नव्हतं. पण आज संडे, तरी पण संडे जरी असलं तरी हा पूर्ण वेळ आपला नाहीच आहे संडेचा पण. कारण जी आपली कामं थकलेली असतात आठवड्याभराची, जे डीप क्लिनिंग असतं ते सगळं संडेला करावं लागतं. मग संडे म्हणून आपण आधीच उशिरा उठतो, मग नाश्ता उशिरा, मग जेवण उशिरा, मग सगळं उशिरा. आता वाजलेत संध्याकाळचे मला वाटतं 5 वगैरे वाजलेले आहेत. तर मी म्हणले आता छोटासा व्हिडिओ शूट करावा आणि पोस्ट करावा. कारण मी आता नवीन आली आहे यूट्यूब चॅनलवर. तर रोजच्या रोज म्हणजे मी पण आता यूट्यूबचेच व्हिडिओ बघते की व्हिडिओ कसे पोस्ट करावेत आणि कसे टाकावेत. तर बरेचसे म्हणतात की रोजच्या रोज व्हिडिओ टाकले तरच ते व्हिडिओला रीच येते आणि बूस्ट होतात. कधीतरी वेळ मिळाला, टाकला आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, तर ते व्हिडिओ व्हायरल होत नाही. त्याच्यामुळं म्हणजे टाकावं. आणि आता मागचा 1 आठवडा झाला मी व्हिडिओ टाकते, तर मी असेच व्हिडिओ टाकते की मी संध्याकाळी येऊन जे स्वयंपाक करते ते शूट करते, मग त्याचे मिनी ब्लॉग बनवते, ते पोस्ट करते मी. आणि परत सकाळी जाताना मी काल परवा सकाळचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये माझा चेहरा मी स्वतःला कुठंच दाखवत नाही. कारण इतकं कामामध्ये आपण गोंधळून गेलेलो असतो की आपला अवतार नीट नसतो, गाऊन घातलेला असतो, आवरलेलं नसतं, बिलकुल आपण अवतारामध्ये असतो. त्याच्यामुळं ते बरोबर वाटत नाही की व्हिडिओ पोस्ट करायला. कारण आपण यूट्यूबवर आहे, कुठली व्हिडिओ पोस्ट होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं मग मी नाही दाखवत माझा चेहरा, असेच समोरून व्हिडिओ शूट करते. पण काल माझी मैत्रीण मला बोलता म्हणली, अगं अश्विनी, की तू जर का व्हिडिओ टाकते तर तू पण दिसायला पाहिजे ना, की हे व्हिडिओ टाकतं आहे कोण, त्याचं थोडं तरी जे बघतात त्यांना कळायला पाहिजे ना की ते कोण आहे, कसं आहे, काय. म्हणून मी म्हणले आज आपण टाकूया आणि त्यासोबत आपलं इंट्रोडक्शन पण देऊया सगळ्यांना. तर माझं नाव अश्विनी आहे आणि मी पुण्यामध्ये राहते. तर पुण्याचं ट्रॅफिकवरनं तुम्हाला, मगाशी मी जे पुण्याचं ट्रॅफिक म्हणले त्यावरूनच तुम्हाला कळालं असेल मी पुण्यामध्ये राहते. आणि माझ्या घरामध्ये मी, माझा मुलगा, माझ्या सासूबाई आणि मिस्टर, आम्ही 4 जण राहतो. आणि असंच छोटीशी फॅमिली आमची. मी पण जॉब वगैरे करते, मुलगा कॉलेजला जातो, मिस्टर जॉबला जातात, सासूबाई वयस्कर आहेत, त्या घरीच असतात. आणि तुम्हाला व्हिडिओ माझे आवडतील का ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये. मी माझ्याकडून चांगले व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. मी पण अजून नवीन आहे, त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी काही माहीत नाहीत. टेक्निकल गोष्टी तर बिलकुल म्हणजे 0 आहेत. रॅन्डम व्हिडिओ मी शूट करते, जेवढा मला जमेल तेवढा मी एडिट करते आणि पोस्ट करत असते. पण मला ना, जे मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते त्याच्यामध्ये ते जे ऑटोमॅटिक कॅप्शन वगैरे येतात, अजून बऱ्याचशा बॅकग्राऊंड साऊंड कसे लावतात, ते सगळे मला थोडं हळूहळू शिकायचं आहे. बघू आता जसं वेळ भेटेल तसं मी शिकल, तसं मी करण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर आपले साधे सिंपल व्हिडिओ आपले येत राहतील.
कारण बघणाऱ्यांना काही साधे सिंपल व्हिडिओ पण बघायला आवडतात. मी ना माझ्या गॅलरीमध्ये थांबवून व्हिडिओ बनवते, तर मी तुम्हाला ना समोरचा कॅमेरा चालू करून व्ह्यू दाखवते. इतका सुंदर व्ह्यू येतो ना की खूप म्हणजे खूप फ्रेश वाटतं. 1 मिनिट फक्त मी दाखवते तुम्हाला. बघा किती मस्त व्ह्यू आहे ना का. आणि आता पुणे शहर आहे ना इतकं मोठं झालं आहे की कुठं पसरलेलं आहे काही माहीत नाही. बघा किती छान. इथं झाडी नारळाची इतकं ओपन. हे तुळशीचं वृंदावन माझं आहे, इथलं माझं घरातलं आहे. आणि इथं गॅलरीत माझी वॉशिंग मशीन असती. तो वॉशिंग मशीनचं कनेक्शन होते माझी गॅलरी. आणि इथलं व्ह्यू इतकं सुंदर आहे ना, तर बरेच दिवसापासून माझं असं चाललं होतं की गॅलरीला ग्रिल करून घ्यावेत, झाडं वगैरे लावायला. पण मला बरेच जण म्हणतात की नको, हा व्ह्यू छान आहे, मोकळा आहे. आणि अजून काय घरात माझ्या अशी लहान मुलं वगैरे नाहीत की जे वर चढतील गॅलरीच्या खेळायला वगैरे, त्याच्यामुळे मी लावले नाही. पण मी भविष्यामध्ये लावणार आहे. जेव्हा जसंच मला जमल तसं मी तर झाडं वगैरे लावायला ग्रिल करून घेणार आहे. आणि अजून एक तुम्हाला मी दाखवते, तुम्हाला दिसेल का नाही मला माहीत नाही. इथून आहे ना मी झूम करते. 1 मिनिट इथं झूम करते. ह्या 2 बिल्डिंगच्या मध्ये आहे ना, त्याच्यात दिसत नसेल व्हिडिओमध्ये, जे झेंडा दिसतोय ना ऑरेंज कलरचा, ते काय माहिती आहे का तुम्हाला? दिसतोय का? पण तो झेंडा मला ते कळत नाही आहे, नसेल दिसत. पण ह्या जो 2 बिल्डिंग आहेत ना त्याच्यामध्ये आहे ना ते इस्कॉन टेम्पल आहे, कात्रज कोंढवा रोडवरचं. कात्रज कोंढवा रोड माहिती असेल तुम्हाला, गोकुळनगर, तिथलं जे इस्कॉन मंदिर आहे ना ते. त्या मंदिराच्या कळसाचं दर्शन आहे ना मला, तर बघितलं का तुम्ही, ते इस्कॉन मंदिर आहे ना त्याच्या जवळच राहते मी. आणि ते जे मंदिर आहे ना त्याच्या कळसाचं दर्शन मला माझ्या गॅलरीतून, माझ्या बेडरूमच्या खिडकीतून आणि माझ्या किचनच्या खिडकीतून, तिन्हीकडून मला तोच व्ह्यू आहे. इतकं छान वाटतं ना. सकाळी आपण उठलं ना, कुठूनही खिडकीतनं दर्शन घ्या आणि आपल्या कामाला दिवसाची सुरुवात करा. कसं वाटेल माझा व्हिडिओ बघायला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बाकीचे मी आता ऑफिसला वगैरे जात आलं गेलं, समजा ट्रॅव्हल केलं काय, तर ते ब्लॉगिंग मी चालूच ठेवणार आहे कंटिन्यू. बाकी मग माझे व्हिडिओ येतच राहतील. आणि बाकीचे आपले मिनी ब्लॉग, डेली रुटीन, ते सगळे व्हिडिओ येतच राहतील. आणि अजून मला असं सांगायचं होतं की मला जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि ज्यांना माहिती असेल यूट्यूबच्या व्हिडिओचे टेक्निकल गोष्टी बऱ्याचशा, जे मी मगाशी बोलले, ऑटो कॅप्शन, बॅकग्राऊंड म्युझिक, बॅकग्राऊंड साऊंड, तर ते मला फक्त कमेंटमध्ये सांगा ते कुठून सर्च करायचे, काय करायचे, मी त्याप्रमाणे करेल. म्हणजे आपणच एकमेकांना सहाय्य करू. आणि जसं मला पण कळलं, ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी मला विचारलं कमेंटमध्ये, तर मी पण त्यांना सांगेल. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगेल. आता तर सध्या मी रॅन्डम व्हिडिओ शूट करते आणि पोस्ट करते. पण तुम्ही जर का व्हिडिओ बघितला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा. कारण बरेच दिवसापासून माझ्या मनात होतं की मला व्हिडिओ बनवायचे आहेत. कारण काय होतं, एक तर दिवसभर आपल्याला वेळ नाही भेटत. आणि जेव्हा कधी आपल्याला वेळ भेटतो, संध्याकाळी रात्री झोपताना, तर आपण आपला मोबाईल हातात घेऊन चाळत असतो, बघत असतो, स्क्रोल करत असतो. बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ बघते. म्हणजे मी बहुतेक व्हिडिओ जे बनवतात त्यांच्याकडनंच इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. त्यांच्याकडंच इन्स्पायर होऊन मी पण व्हिडिओ बनवण्याचं हे घेतलं आहे की आपण बघतोय तर आपण पण बनवायला पाहिजे. आपण का नाही बनवायचं? आपण पण उतरू या सोशल मीडियाच्या कॉम्पिटिशनमध्ये. पण भरपूर यूट्यूबला आता कॉम्पिटिशन झाले. लॉकडाऊनच्या आधी एवढं नव्हतं, पण आता सगळेचे सगळे बनवतात आणि 101 छान व्हिडिओ बनवतात. तर म्हटलं आपण पण बनवूया. आपण का मागं राहायचं? जसं आपल्याला जमतं तसं आपण बनवूया. त्याच्यामुळे मी आता आले नवीन, तर बघू आता किती जमतं आहे, कसं जमतं आहे. अदरवाईज माझं काय पूर्ण यूट्यूबवर असं काही डिपेंड नाही. मी माझं जॉब करते, चांगलं सगळं व्यवस्थित आहे. पण तरी पण मला करायचं इच्छा आहे. बघू आता किती होतं ते. आणि माझं असं आहे, मला जर का करायचं इच्छा असेल तर मी ते करते. म्हणजे माझे ओव्हर कॉन्फिडन्सनी सांगत नाही की मी ते करूनच दाखवेल, पण माझे मी प्रयत्न 100% त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करते. आता आधीच घर सांभाळायचं आहे, घरची पूर्ण जबाबदारी घ्यायची, ऑफिसची व्यवस्थित जबाबदारी, काम जे आपण करतो त्याची व्यवस्थित जबाबदारी घेऊन सगळं करून जसं मला वेळ भेटेल तसं मी ह्याच्यात पण चांगलेच प्रयत्न करून चांगलंच सगळं व्यवस्थित
करणार आहे. तर बघू आता किती काय होते ते. आणि मेन म्हणजे मी कितीही करून काय फायदा, जर का व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला, तुम्ही सबस्क्राईब लाईक केलं नाही, बघितलंच नाही, तर फायदा काय. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या सगळ्यांचे सहकार्य पण मला तितकेच महत्त्वाचे आहेत. तर चला मग एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं म्हणत आपण चॅनल, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, चला आता चहा वगैरे करायचा आहे, तर मी व्हिडिओ इथंच स्टॉप करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि धन्यवाद.